आणि स्वाती तुला पण धन्यवाद. गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यात येत असल्यामुळे नेहमी पावसाचं, आज पावसाने आपल्याला एवढ्यासाठी थांबलेला आहे पाऊस की आपण सगळ्यांनी एकत्र जमावं. नाहीतर पावसांचा वर्षाव चालू असतो आणि मग त्या वर्षावामध्ये निसर्ग सुद्धा गुरुपौर्णिमा कशी साजरी करतो. त्या ज्या निसर्गाच्या धारा असतात तो जणू आमच्या गुरूंना अभिषेक असतो. विद्युल्लता आपली तेज दाखवते, आरती करते. फुलं सुगंधित, आपल्या फुला सुगंधीने सगळ्या गुरूंना जणू काही छान प्रकारे त्यांची एक स्वतःची वेगळी आरती करतात. अशी ही गुरुपौर्णिमा. म्हणून गुरुपौर्णिमा सजली सजली, गुरुपौर्णिमा सजली सजली, चिंब पावसात, चिंब पावसात. गुरुपौर्णिमा सजली चिंब पावसात, गुरुपौर्णिमा सजली चिंब पावसात, गुरुपौर्णिमा सजली चिंब पावसात. फुलमाळा गंध नैवेद्य आरती, तयारी सद्गुरु चरणी कीर्ती. फुलमाळा गंध नैवेद्य आरती, तयारी सद्गुरु चरणी कीर्ती. मने आतुरली सद्गुरु पूजनाला, मने आतुरली सद्गुरु पूजनाला. गुरुपौर्णिमा सजली चिंब पावसात, गुरुपौर्णिमा सजली चिंब पावसात. सद्गुरु नजरे पाहतील शिष्यांचे, शिष्य अधीर आशिष घेयासे. सद्गुरु नजरे पाहतील शिष्यांचे, शिष्य अधीर आशिष घेयासे. पौर्णिमा
समर्थांनी भारतभर भ्रमण केलं, सगळे अनुभव घेतले आणि नंतर त्यांच्या असं मनात आलं की मी आहे तोपर्यंत उपदेश करतो आहे, लोकसंघटन करतो आहे, सगळं चरित्र त्यांचं आपल्या पुढे आहेच आहे, पण आपल्या नंतर हे काम चालूच राहिलं पाहिजे ही गरज आहेच आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी दासबोध लिहिला. 7,751 ओव्या आहेत दासबोधामध्ये आणि एवढ्या ओव्यांचं व्यवस्थित विभागणी करणं, ती पहिल्याच समासामध्ये संपूर्ण नियोजन आपलं सांगणं, आपण दासबोध कसा लिहिला, का लिहिला ह्याचं वर्णन त्यामध्ये आहे. आणि हे सगळं करताना त्यांनी इतक्या सहजपणे ते करून सुद्धा आपल्या हे माझं काम नाही तर दाशरथी रामाने करवून घेतले त्याचंच काम आहे. आणि हाच संदेश त्यांनी आम्हाला सगळ्या समर्थ शिष्याला दिलेला आहे की हे मी करते नाही, करवून घेतलं माझ्याकडून गुरुंनी, करवून घेतात माझ्याकडून गुरु. तर असं हे दासबोध स्तवन. आता ह्या दोन्ही गाणार आहेत. दासबोधामध्ये काय आहे हे अगदी थोडक्यामध्ये. दासबोध स्तवन ऐकल्यावर सुद्धा गुरु शिष्य संवाद दासबोध हे जे पुस्तक मी लिहिलं त्यामागचा हेतू आपल्याला विशद केला गेलेला आहे की ते पुस्तक वाचल्यावर आपल्याला दासबोध वाचावा वाटलाच पाहिजे हा माझा आग्रह आहे. तसंच ह्या स्तवनानंतर सुद्धा आपल्याला असं वाटेल की एवढं आहे दासबोधामध्ये, ही उत्कंठ आपल्याला वाटणं हे माझ्या ह्या पदाचं यश आहे. गुरु शिष्यांच्या रम्य संवादे दासबोध घडला, दासबोध घडला. गुरु शिष्यांच्या रम्य संवादे दासबोध घडला, दासबोध घडला. भक्तीचा मुख्य निश्चय साधक सद्गुरुपदेशिती, भक्तीचा मुख्य निश्चय साधक सद्गुरुपदेशिती. वेद पुराणे अभ्यासावी प्रचितीने सांगती, वेद पुराणे अभ्यासावी प्रचितीने सांगती. उपासना वैराग्य सावे ज्ञानबोध शोभला, उपासना वैराग्य सावे ज्ञानबोध शोभला. गुरु शिष्यांच्या रम्य संवादे दासबोध घडला. नवविध भक्ती एक समासी साध्यन्ते प्रगती, नवविध भक्ती एक समासी साध्यन्ते प्रगती. चत्वार मुक्ती प्रथम दशकी नरदे हस्तवनि भेटी, चत्वार मुक्ती प्रथम दशकी नरदे हस्तवनि भेटी. अभ्यासे आत्मज्ञान मिळते नसे भाव भ्रांतीला, अभ्यासे आत्मज्ञान मिळते नसे भाव भ्रांतीला. गुरु शिष्यांच्या रम्य संवादे दासबोध घडला. अधिक 7 सहस्र ओव्या सहजी प्रगटती, अधिक 7 सहस्र ओव्या सहजी प्रगटती. 20 दशक 200 समासी स्वभावे विभागती, 20 दशक 200 समासी स्वभावे विभागती. आचरणाचा ग्रंथ हा मार्गदर्शक आयुष्याला, आचरणाचा ग्रंथ हा मार्गदर्शक आयुष्याला. गुरु शिष्यांच्या रम्य संवादे दासबोध घडला, गुरु शिष्यांच्या रम्य संवादे दासबोध घडला.
आधी आपण करायचं आणि मग सांगायचं, ही समर्थांची पद्धत होती. आणि खरंच स्वतः करून सांगितल्याचा जो प्रभाव असतो ना, तो या हृदयीचा त्या हृदयी पोहोचतो. आणि तसंच समर्थांनी केलं. समर्थांनी आपल्याला नामस्मरणाचा मंत्र दिला. आज 400 वर्ष आपण जो जपतो आहोत, पुढेही तो जपला जाणार आहे. जसं रामायणाच्या बाबतीत म्हटलं जातं ना, की आकाशामध्ये चंद्रसूर्य तारे आहेत, पृथ्वीवर पर्वत आहेत, नद्या आहेत, तोपर्यंत रामायण कथा चालू राहणार. तसंच श्रीराम जय राम जय जय राम हे सुद्धा चालू राहणार आहे. कारण ते स्वतः त्याचा ध्यास घेतलेले, नित्य ज्यांनी त्याचं गायन केलं, ज्यांना ते स्फुरलं आणि रामरायांनी आपल्याला तो मंत्र दिला, त्या श्रद्धा आपल्यापर्यंत पोहोचल्या. ते हे पद आहे. आपण हे पद, हे ध्रुपद, आता जसं आपण मध्ये एक आपण केलं ना सगळे मिळून, तसंच हे ध्रुपद सुद्धा आपण सगळे मिळून गाणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम हे आपण रामाचं हे पद करूया. समर्थांनी सांगितलं की आधी प्रपंच करावा नेटका, मग पाहावे परमार्थ विवेका.
आणि सोयीने ह्या ओळीचा अर्थ घेतो. आमचा प्रपंचच नेमका होत नाही हो, मग परमार्थाकडे कुठे वळणार आम्ही? मीही यातलीच आहे. प्रपंचामध्ये इतकी गुंतून गेले, एवढी गुंतून गेले, आणि सगळं काही मला मी माझं याच्यावरती आयुष्य गुंडाळलं चाललं. आणि एक दिवस अचानक सद्गुरूच न म्हणजे त्यांची कृपा झाल्याशिवाय काही होत नाही, आणि त्यांची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं समर्थांनी मला सावरलं आणि सांगितलं, प्रपंच हा कधीच पूर्ण होत नसतो सामान्य माणसाला, तो पूर्ण करायचा असतो. माझी जबाबदारी पूर्ण झाली असं कधी वाटतं का हो? माझ्या सख्यांना तर मी हा प्रश्न जास्त जवळून विचारते. कारण आपण इथे गुंतत जातो आणि मग परमार्थ होतच नाही ही आपणच पुन्हा तक्रार करतो. तेव्हा आपल्याला प्रपंचातून मला समाधानाने बाहेर पडून तू आता परमार्थ करायचा आहेस, अध्यात्मात काम करायचं आहेस, हे माझ्या सद्गुरूंनी सावरलं. ते पुढचं पद सावध करतायत. मी वेळी प्रपंच ऐहिकाचा मनी धरला, मी वेळी प्रपंच ऐहिकाचा मनी धरला, समर्थ राये परमार्थ मार्ग मज दाविला. समर्थ राये परमार्थ मार्ग मज दाविला. ऐकूया. मी वेडी प्रपंच ऐहिकाचा मनी धरला, मी वेडी प्रपंच ऐहिकाचा मनी धरला, समर्थ राये परमार्थ मार्ग मज दाविला, समर्थ राये परमार्थ मार्ग मज दाविला.
अनंत वनभुवनीचं जे स्वप्न पाहिलं त्यात त्यांनी म्हटलंय, पूर्वी जे मारिले होते तेच की आता बळावले. पूर्वी जे मारिले होते म्हणजे जे राक्षस, आज आपल्याला जो समाजामध्ये आपल्या शिवाय जे धर्मीय लोक आहेत, सनातन धर्माला विरोध करणारे जे आहे, सनातन धर्माचा तिरस्कार करणारे किंवा आपला धर्म जास्तीत जास्त नेस्तनाबूत करायचा प्रयत्न करणारा जो समाज आपल्यामध्ये आहे आणि परिस्थिती किती वाईट आहे हे आपण सगळेजण वृत्तपत्रातून किंवा टीव्हीवरून किंवा विशेषतः व्हॉट्सअप मेसेजवरून, सगळंच व्हॉट्सअप वाईट असतं असं म्हणायचं कारण नाही, आपल्याला खूप त्याचा चांगला उपयोग होतो, ही माहिती मिळते. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपण सगळे समर्थ भक्त रामराज्य निर्माण करायचं, समाज राममय करायचा, रामाचं जे धनुर्धारी व्रत आहे ते सर्वांना द्यायचं. प्रसंगी युद्ध करावं लागलं तर युद्धही देवानी, आपल्या सगळ्या देवांनी केलेलं आहे, ते करण्याची ताकद, इच्छा आम्हाला पाहिजे. हे सगळं करण्यासाठी आधी आपण सुरुवात करायची आहे ती नामस्मरणाने. ते नामस्मरण आपल्याला शक्ती देतं आणि ही शक्ती मिळाल्यानंतर आपण चतुर्विध मुक्ती जी आहे, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, इथपर्यंत नामस्मरण भक्तीने पोहोचतो. समाजाला छान प्रकारे स्वच्छ करू शकतो, समाजाची मन ताठर करू शकतो, अभिमानी करू शकतो. आणि हे सगळं करण्यासाठी पुन्हा एकदा चतुर्विध मुक्तीचं हे गाणं गाताय. नाम श्रीराम असे की गाऊ, नाम श्रीराम असे की गाऊ, अवघी वसुंधरा दुमदुमू, अवघी वसुंधरा दुमदुमू.
देवांशी आपण संवाद करावा. आपण मंदिरात गेलो किंवा घरातल्या देवाला सुद्धा आपण आपल्या प्रपंचात तोडतो. मुलाला नोकरी नाही, मुलीचं लग्न होत नाही किंवा आणखी काही. त्याला प्रपंचात तोडण्यापेक्षा देवाच्या चरित्राचा विचार करून देवांशी आपण प्रत्यक्ष संवाद साधू शकतो. आणि तो संवाद साधण्यातला आनंद जो आहे तुम्ही या पदामध्ये घेतलेला आहे, की मी अगदी भाजी भाकरी जरी केली ना तरी ते इतकी आनंदाने खातात, तोच नैवेद्य मला मिळतो आणि मी माझं पोट भरतं, तृप्तीने देवांचे भरतं, माझं भरलं की. आणि अशा पद्धतीने देवघर कसं साधलं जातं, संवादाने. भक्त आणि देव यांच्या संवादाने देवघर सुद्धा कसं सजतं ते ह्या पदामध्ये आपण ऐकणार आहोत. एक मिनिट. बोलावं आपण देवांशी छान होतं संवाद. बोलावं आपण देवांशी छान होतं संवाद. रागवणंही लागली होतं, रागवणंही लागली होतं. मिळते त्यांची दाद, मिळते त्यांची दाद. बोलावं आपण देवांशी छान होत संवाद. बोलावं आपण देवांशी छान होत संवाद. बोलावं आपण देवांशी छान होत संवाद. रागावण नागरी होत मिळते त्यांची दाद. रागावण नागरी होत मिळते त्यांची दाद. बोलावं आपण देवांशी छान होत संवाद. देवांशी मी सहज कट्टी करते. अशी कधी माझी कळी मस्त फुलते. कधी देवांशी मी सहज कट्टी करते. अशी कधी माझी कळी मस्त फुलते. देवा देव हसतात हात मंजूळ नाद. देवा देव हसतात हात मंजूळ नाद. बोलावं आपण देवांशी छान होत संवाद. भाजी भाकरी नैवेद्य देते माझ्या देवाला. आनंदाने तो भरवतो सुखरास सुख दे मला. भाजी भाकरी नैवेद्य देते माझ्या देवाला. आनंदाने तो भरवतो सुखरास सुख दे मला. पंचपक्वान्ने करतात तीच तृप्तीने करसाद. पंचपक्वान्ने करतात तीच तृप्तीने करसाद. बोलावं आपण देवांशी छान होत संवाद. समय निरंजन उजळती वाढतो पूजा प्रकाश. मावत मोही माझ्या मना मंदिरी आनंदाकाश. समय निरंजन उजळती वाढतो पूजा प्रकाश. मावत मोही माझ्या मना मंदिरी आनंदाकाश. पुरे घर देव घर अलौकिक मिळे प्रसाद. पुरे घर देव घर अलौकिक मिळे प्रसाद. बोलावं आपण देवांशी
संवाद बोलावं देवांशी छान होत संवाद. देवांशी बोलायचं सख्य व्यक्ती आहे. आता ही सख्य व्यक्तीची कविता फक्त मी आपल्यापर्यंत आणणार आहे, कारण सख्य व्यक्ती ही देव आणि मी यांच्यामध्ये मला खरंच काही नको, म्हणून सरांना इथे थोडा विराम दिलेला आहे आणि ती कविता वाचन करते मी. सख्य व्यक्ती. देवघरात पाऊल पडता बाळकृष्ण रांगत येतो. आपल्या देवघरामध्ये सगळे देव असतात ना, आपण सगळ्यांना एकाच मापाने मोजून त्यांची पूजा करतो, पण मला मात्र प्रत्येक दिवस सख्य भक्तीने कसा जवळ येतो. देवघरात पाऊल पडता बाळकृष्ण रांगत येतो, माझ्या गाली गात स्वतः अल्लड हसत देतो. माझ्या गाली गात स्वतः अल्लड हसत देतो. अन्नपूर्णा पाहत राहते. अन्नपूर्णा पाहत राहते लौकिकातले अलौकिकते. अन्नपूर्णा पाहत राहते लौकिकातले अलौकिकते. हसत राहते कौतुक करूनी मी डोळा अनुभवते. हसत राहते कौतुक करूनी मी डोळा अनुभवते. प्रथमेश राजा अर्धा मोदक सोडून, कारण प्रथमेशाचा मान पाहिला ना, तो मोदक एवढा प्रिय खात असताना सुद्धा जेव्हा बाळकृष्णाचा आणि माझी सख्य भक्ती चालू होती, तेव्हा प्रथमेश राजा अर्धा मोदक सोडून मान निघे स्थापाया, प्रथमेश मान निघे स्थापाया. महादेव धजे घेऊन त्याची थोडी समजावणी कराया. कारण पहिली महादेवाची आणि गणपतीची भेट कशी झाली आपल्याला माहिती आहे. तेव्हा गणपतीला मागे त्याला घेताना महादेव धजे घेऊन त्याची थोडी समजावणी कराया. रामराया आठवण हसती मनी चंद्र पाहिजे आकाशीचा. लहानपणी ज्या आकाशाच्या चंद्रासाठी हट्ट धरला होता तो रामरायाला आठवला, आणि फक्त रामरायालाच आठवला का, त्याच्या प्रिय पत्नीलाही तो आठवला. रामराया आठवणी हसती मनी चंद्र पाहिजे आकाशीचा. जाणूनी नाथा जानकी पाही, जाणूनी नाथा जानकी पाही, तो तिचा क्षण खुशी खुशीचा. त्याचं अगदी बाळपणची आठवण तिला समजल्यावर तिला खूप छान वाटलं. जाणूनी नाथा जानकी पाही, तो तिचा क्षण खुशी खुशीचा. गुंतून गेले मी दरबारी, गुंतून गेले मी दरबारी, विसरून काम धाम नाम, नामस्मरण सुद्धा विसरून गेले. काम धाम नाम, सद्गुरु दर्शन देती. त्यावेळी सद्गुरूंनी पुन्हा मला जागे केलं, नाम विसरायचं नाही. सद्गुरु दर्शन देती. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अयोध्येमध्ये रामलालाची प्रतिष्ठापना झाली. मी राम लाला म्हणतो, आपण लाला म्हणतो की नाही, दत्ता म्हणत नाही, त्यामुळे रामलल्ला म्हणत नाही मी. रामलालाची प्रतिष्ठापना झाली आणि सगळं त्रिभुवन रामाच्याच आनंदामध्ये बुडून गेलं होतं. एवढं बुडून गेलं होतं की प्रत्येक मातेला वाटत होतं मी कौसल्या. विशेषतः यामध्ये घडलं असे, समर्थ मला प्रचिती कशी देतात. पद करताना काव्य लिहिताना ह्याचं उदाहरण सांगते की हे 22 जानेवारी नंतर रामलालाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मी पेपरला वाचलेली बातमी आहे की ज्या महिलांना माता होण्याच्या इच्छेत होत्या त्यांनी त्यांची पुढची तारीख होती ती आधी 22 तारीख करून घेतली. 22 जानेवारीला मुलाला जन्म दिला, आणि ज्यांची आधी होती त्यांनी सुद्धा तेवढं लांबवलं, आम्हाला 22 जानेवारीच पाहिजे. किती छान, खूप छान आहे. आणि तेव्हा मला लक्षात आलं की मला हे समर्थाने सुचवलं की अगं प्रत्येक स्त्रीला कौशल्य व्हायचंय, आणि आम्ही सुद्धा कौशल्यच म्हणतो स्वतःला. असं हे गाणं आहे. रामलालाची अयोध्येमध्ये जी प्रतिष्ठापना झाली ते अवतरले आनंद स्वर्ग पाताळ सहित भुवनी. अवतरले आनंद स्वर्ग पाताळ सहित भुवनी, असा आमचा रामलाला आला अयोध्येमध्ये.
पाहता